श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. तुम्ही डिप्रेशन मध्ये आहात. तुमच्या मनामध्ये सतत निगेटिव्ह विचार येतात, सतत वाईट विचार येतात. रात्री झोपेतून तुम्ही दचकून उठता किंवा तुम्हाला वाईट स्वप्न पडतात, तुम्हाला भीती वाटते. त्याचबरोबर कळतंय पण वळत नाही. जसं की तुमचे शेजारी असतील, तुमचे मित्र असतील, मैत्रीण असतील, नातेवाईक असतील, त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये जर एखादी चांगली गोष्ट केली किंवा तुमच्यापेक्षा काहीतरी वेगळं केलं तर तुम्ही त्यांच्यावर जळता. हो, बऱ्याच वेळेला आपण त्यांच्यावर जळतोय आणि हे चुकीचं आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात येतं. म्हणजे तुम्हाला हे कळतं पण वळत नाही. म्हणजे काय की मी याच्यातून बाहेर कसा पडू? दुसऱ्यांवर जळणं हे तर चुकीचं आहे, पण मी आता याच्यातून बाहेर कसा पडू? कारण ही गोष्ट, आपला हा प्रॉब्लेम आपण कोणाला सांगू सुद्धा शकत नाही, कोणाशी शेअर पण करू शकत नाही. मग असं काय करू की जेणेकरून माझी ही सवय जी आहे ती दूर होईल आणि माझे जे विचार आहेत ते सकारात्मक होतील. तर यासाठी अतिशय साधा आणि सोपा उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. यासाठी कोणतेही नियम नाही, कोणत्याही अटी नाही, कोणतीही सेवा नाही आणि कोणताही उपाय नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही अगदी प्रत्येक जण, स्त्रिया असू द्यात, पुरुष असू द्यात, मुलं असू द्यात, मुली असू द्यात, अगदी प्रत्येक जण हा उपाय जो आहे तो करू शकेल. आणि तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकाल. तुम्हाला ज्या दिवशी करायचं आहे त्या दिवसानुसार तुम्ही करू शकाल. म्हणजे याच्यामध्ये कोणतंच बंधन नाहीये, ना वेळेचं, ना दिवसाचं, ना वाराचं, कोणतंही नाही. कोणत्याही दिवसापासून तुम्ही हे सुरू करू शकता. कोणत्याही वेळेपासून, अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार तुम्ही ही जी टेक्निक आहे ती तुम्ही करू शकता. तर ही टेक्निक आहे होओपोनोपोनो वॉटर टेक्निक. तुम्ही जर मेंटली डिस्टर्ब असाल, तुम्ही फिजिकली डिस्टर्ब असाल, तर त्यातून सुद्धा बाहेर येण्यासाठी ही जी टेक्निक आहे ती अतिशय प्रभावशाली आहे. म्हणजे तुमची प्रोग्रामिंग ही नकारात्मक झालेली आहे. तुमच्या आयुष्यामध्ये भूतकाळामध्ये असा काहीतरी एखादा इन्सिडेंट घडलेला आहे, जसं की तुमचा कोणीतरी अपमान केलेला आहे किंवा तुम्ही काहीतरी आजारी पडलेले आहात, तुम्हाला कोणीतरी खूप म्हणजे टॉर्चर केलेलं आहे, खूप दुःख दिलेलं आहे आणि आता सुद्धा तुमच्या डोक्यातून ते विचार जातच नाहीयेत. कुठेतरी त्याचा नकारात्मक परिणाम तुमच्या आयुष्यावर होत आहे. तर हे सगळं काढून टाकण्यासाठी ही जी टेक्निक आहे ती अतिशय प्रभावशाली ठरणार आहे. मसारू इमोटो यांनी पाण्यावर एक्सपेरिमेंट केलेला आहे. तुम्हाला हे तर माहित आहे की पाण्याला त्याची स्वतःची स्मरणशक्ती आहे. पाण्याला आपण जेही बोलू, ज्याही अफर्मेशन आपण पाण्याला देऊ, नकारात्मक असतील, सकारात्मक असतील, त्या तो शोषून घेतो आणि ते पाणी पिल्यानंतर तशा पद्धतीने तो आपल्या शरीरामध्ये वर्क करत असतो आणि तशी आपल्या माइंडची रिप्रोग्रामिंग होत असते. हे तर तुम्ही ऐकलेलं असेल किंवा बघितलेलं असेल. तर आपल्याला काय करायचं आहे, एका काचेच्या बॉटलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि होओपोनो प्रेयर तर मला वाटतं जवळजवळ तुम्हा सर्वांना माहीतच असेल. होओपोनोपोनो प्रेयर ही हवाईन प्रेयर आहे. डॉक्टर ह्युलिन यांची ही प्रेयर आहे. त्यांनी एक म्हणजे असा वेड्यांचा दवाखाना होता. त्या वेड्यांच्या दवाखान्यामध्ये खूप सारे पेशंट होते. त्या दवाखान्यामध्ये चार्ज घ्यायला पण कोणी तयार व्हायचं नाही, म्हणजे कोणी डॉक्टर सुद्धा तिथे थांबायचे नाही, एवढे म्हणजे तिथे वेडे लोक होते. तर तिथे डॉक्टर ह्युलिन यांची पोस्टिंग तिथे झाली. तिथे गेल्यानंतर त्यांनी बघितलं की असं, आणि तिथे जे काम करणारे इतर कर्मचारी होते त्यांनाही वाटलं की इतर डॉक्टरांसारखं हेही थोडा दिवस थांबतील आणि निघून जातील. पण तसं न करता डॉक्टर ह्युलिन यांनी होओपोनोपोनो प्रेयरचा वापर करून तेथील सर्व जे वेडे लोक आहेत त्यांना बरं केलं. आणि काही दिवसांनी ते जे हॉस्पिटल आहे वेड्यांचं ते बंद करावं लागलं, कारण तिथे एकही वेडा माणूस राहिला नाही, कारण तो संपूर्ण ही जी हवाईन प्रेयर आहे याच्याने तो बरा झालेला होता. तर एवढी प्रभावशाली ही जी हवाईन प्रेयर आहे ती आहे. ह्या प्रेयर मध्ये फक्त 4 ओळी आहेत. त्या म्हणजे आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू आणि आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. या 4 ओळी म्हणजे ही हवाईन प्रेयर आहे. अतिशय साधं आणि सोपं. एका काचेच्या ग्लासमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की काचेचा ग्लास नसेल तर आम्ही स्टीलचा घ्यावा का किंवा आम्ही मातीचा घ्यावा का? तर नाही, तुम्ही काचेचाच ग्लास घ्या किंवा तुम्ही काचेची बॉटल घेऊ शकता. काचेचा ग्लास किंवा काचेची बॉटल घ्यायची आहे आणि ती आपल्याला त्याच्यामध्ये जे आपलं पिण्याचं पाणी आहे, रेग्युलर जे आपलं पिण्याचं पाणी आहे ते पिण्याचं पाणी आपल्याला त्यामध्ये भरायचं आहे.
त्यानंतर ती बॉटल जी आहे आपल्याला आपल्या समोर ठेवायची आहे. फरशीवर असेल, टेबलवर असेल, कुठेही असेल आपल्या समोर ठेवू शकता किंवा तुम्ही अशी आपल्या हातामध्ये ती पकडू शकता आणि त्या पाण्याकडे बघून आपल्याला ही जी होपोनो प्रेयर आहे ती म्हणायची आहे. पण नुसती होपोनो प्रेयर आपण म्हटली आणि झालं असं नाही. तुम्ही कशासाठी म्हणत आहात, तुमच्या डोक्यामध्ये ते इंटेन्शन की माझी ही वाईट सवय मला घालायची आहे, म्हणजे कशासाठी तुम्ही करत आहात. म्हणजे तुम्ही आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, तुम्ही कशाला म्हणत आहात. जसं की तुमचा तो एखादा जुना इन्सिडेंट असेल, तुम्हाला तो विसरायचा आहे, तो तुम्ही इंटेन्शन डोक्यात ठेवू शकता आणि त्याला म्हणू शकता की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. म्हणजे हळूहळू काय होईल की त्या नकारात्मक थॉट आहेत, ते नकारात्मक विचार आहेत, ते दूर होतील. तुमची स्वतःची हीलिंग होईल. स्वतः हील होण्यासाठी ही जी प्रेयर आहे ती अतिशय महत्वाची आहे. त्याच्यामुळे इंटेन्शन की मी कशासाठी करत आहे आणि आपल्याला हे म्हणायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की किती वेळा म्हणायचं आहे, तर तुम्ही 108 वेळा म्हणू शकता. तसंच चॅन्टिंग म्हणजे तुम्हाला मोजण्याची काही गरज नाहीये. तुम्ही 10 मिनिटाचा टायमिंग लावा, 10 मिनिटं तुम्ही ही प्रेयर म्हणा, किंवा तुम्ही 5 मिनिटाचा टायमिंग लावा, 5 मिनिटं तुम्ही ही प्रेयर म्हणा. पण कमीत कमी 21 वेळा तरी आपल्याला ही जी प्रेयर आहे होपोनोपोनो ती पाण्याचा जो ग्लास आहे, बॉटल आहे, ती हातामध्ये घेऊन आपल्याला म्हणायचं आहे. आणि ते म्हटल्यानंतर हे जे पाणी आहे ते आपल्याला प्यायचं आहे. तुम्ही हे पाणी समजा तुम्ही आता सकाळी हे पाणी बनवलं तर तुम्ही सकाळी त्याच वेळेला हे पाणी पिऊन पण टाकू शकता, किंवा तुम्ही बॉटलभर हे पाणी तयार केलं तर दिवसभर तुम्ही हे पाणी पिऊ शकता. परत दुसऱ्या दिवशी या पद्धतीने तुम्ही पाणी तयार करू शकता, परत दिवसभर ते पाणी पिऊ शकता, परत तिसऱ्या दिवशी हे पाणी तयार करू शकता, दिवसभर हे पाणी पिऊ शकता. अगदी म्हणजे काही दिवसांमध्ये तुम्हाला स्वतःमध्ये सकारात्मक बदल जे आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील. त्याचबरोबर तुम्ही तुमच्याकडे जर ब्ल्यू कलरची एक बॉटल असेल, ब्ल्यू कलरची काचेची बॉटल असेल तर खूपच उत्तम. पण काचेची नसेल तर प्लास्टिकची असेल तरीही चालेल, पण 99% काचेची असेल तर खूप उत्तम. कारण हा प्रश्न येऊ शकतो की ताई काचेची नाहीये, मग आम्ही प्लास्टिकची घेतली तर चालेल का. म्हणून मी तुम्हाला एक ऑप्शन सांगत आहे की प्लास्टिकची पण चालेल, पण 99% तुम्ही काचेची घेऊ शकता. अमेझॉनवर तुम्हाला मिळून जाईल, किंवा तुम्ही फ्लिपकार्ट वगैरेवर पण बघू शकता, किंवा तुमच्या लोकल मार्केटमध्ये बघू शकता, तुम्हाला मिळून जाईल. पण काचेची बॉटल असेल तर खूप उत्तम, आणि ती ब्ल्यू कलरची आपल्याला हवी आहे. तर या ब्ल्यू कलरच्या बॉटलमध्ये पण सेम आपल्याला पाणी भरायचं आहे. ही बॉटल हातामध्ये धरून आपल्याला होपोनो प्रेयर म्हणायची आहे. त्यानंतर हे जे पाणी आहे, ही जी ब्लू कलरची बॉटल आहे ती आपल्याला सनलाइट मध्ये ठेवायची आहे, उन्हामध्ये ठेवायची आहे. तुम्ही कमीत कमी 1 तास तरी ही उन्हामध्ये ठेवा, आणि त्यानंतर हे जे पाणी आहे ते तुम्हाला प्यायचं आहे. ही जी दुसरी टेक्निक आहे ही खूप लवकर तुम्हाला आणि खूप म्हणजे फास्ट तुम्हाला रिप्रोग्राम करेल, तुम्हाला ही हील करेल. ही जी दुसरी टेक्निक आहे उन्हामध्ये वॉटर ठेवायची. हे पण डेली पाणी आपण सकाळी समजा तुम्ही उन्हामध्ये हे पाणी 1 तास भर ठेवलं, हे पाणी दिवसभर पिलं, परत दुसऱ्या दिवशी आपण पाणी घेतलं, त्याच्यावर होपोनोपोनो केली आणि उन्हामध्ये ठेवलं आणि त्यानंतर ते पाणी पिलं. तर ही जास्त वर्क का करते, तर ज्या वेळेला ह्या ब्लू कलरच्या बॉटलमध्ये आपण पाणी घेतो आणि ते उन्हामध्ये ठेवतो, ते उन्हाचे जे किरण आहेत ते त्याच्यावर पडतात आणि रेनबोचे जे कलर आहेत ते कलर तयार होतात, रिफ्लेक्ट होतात असं म्हटलं जातं. आणि आपल्या शरीरामध्ये पण बघा 7 चक्र आहेत आणि 7 चक्रांचे 7 कलर्स आहेत, आणि रेनबोचे पण ते कलर. मग आपले जे चक्र जर इम्बॅलन्स असतील तर आपले ते चक्र बॅलन्स करण्यासाठी हे वॉटर जे आहे ते खूप महत्त्वाचं काम करतं असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे आपण लवकर हील होतो, जे नकारात्मक विचार आहेत ते दूर होतात आणि आपण कुठेतरी सकारात्मक माइंडसेट आपला होत जातो. त्याच्यामुळे ही दुसरी टेक्निक जी आहे ती सुद्धा अतिशय प्रभावशाली आहे, ही तुम्ही करू शकता. आणि कुठेतरी या नकारात्मक माइंडसेट मधून आपण सकारात्मक होऊ शकतो आणि सकारात्मक बदल, सकारात्मक विचार आपण आपल्या स्वतःचे करू शकतो. श्री स्वामी समर्थ.